कधी कधी ना खरंच म्हणतात ते खरं होतं, सरस्वती आपल्या जिभेवर बसलेली असते. त्यामुळे जे काही बोलतो ना आपण ते विचार करून बोलायला पाहिजे. आता माझ्या बाबतीत असं झालं ना की मला कोणी भेटलं तर म्हणायचं की तुमचे केस किती छान आहेत, किती दाट आहेत. तर मी त्यांना कंटिन्यू म्हणायचे की नाही, माझे केस एवढे दाट आहे ना, मला अजिबात आवडत नाही, त्यातले निम्मे अर्धे गळून गेले ना तर बरं होईल आणि मला मोकळे पण सोडता येतील. आता हे देवाने कधी ऐकलं कसं ऐकलं माहीत नाही, पण माझे 2 महिन्यापासून एवढे भयानक केस गळू राहिलेत, पूर्ण घरामध्ये केसच केस दिसू राहिले. असंच जर चालत राहिलं ना, नक्की मला केसांची ट्रीटमेंट करावं लागेल. आणि यावरती जर काही सोल्युशन असलं ना ते पण तुम्ही मला नक्की कमेंट करून सांगा. असो, आता त्या केसांचं काय होतं ना ते तर पुढं बघावंच लागेल. पण इकडे शवसाठी म्हटलं उत्तप्पा करून घेऊया आणि तिला खाऊ घालूया. आज बऱ्याच दिवसानंतर ऊन पडलंय तर पटकन मशीन पण लावून घेतलं, जेणेकरून आपले कपडे पण धुतल्या जातील आणि पटकन सुकायला घातले तर वाळतात पण लवकर. टाकून आले मशीनमध्ये आणि इकडे तिला औषध वगैरे दिलं. औषध घ्यायला ना मॅडम मस्त घेतात आणि खुशीने घेतात. तेवढी एक गोष्ट बरी की औषधाला एक वेळेस ती खायला नाही म्हणती, पण औषधाला कधीच नाही म्हणत नाही. तिला औषध वगैरे दिले आणि बाहेर जाऊन बघते तर फक्त 45 मिनिटावरती मशीन लावलेली होती. 40 मिनिट झाले आणि एवढा धो पाऊस चालू झाला. आता आज पण काही कपडे आपले सुकणार नाही आहेत, त्यामुळे म्हटलं आहे ते काढून घेऊया आणि बाकीचे आहे ते सुकायला घालूया. चला, मी माझं कामावरते, आपण भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये. ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, नवीन असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. बाय फ्रेंड्स.